नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रेमीला आपणा सर्वांचं स्वागत करते मनःपूर्वक आणि अंतःकरणापासून. तर हे जे समोर तुम्ही एक छोटंसं झुडूप बघताय ना, ह्याच्यामध्ये उभ्या अशा लांब पानाचं जी वनस्पती दिसते, ही वनस्पती बऱ्यापैकी लोकांनी ओळखली असेल. ह्याला म्हणतात वाक. वाक म्हणजे काय? इंग्रजीतला नाही, मराठीतला वाक. वाक याच्यापासून दोरी तयार केली जाते आणि झाडू देखील तयार केला जातो वाकापासून, तो भिजत घालून. तर ह्या परिसरात मला बऱ्यापैकी त्याची उपलब्धी दिसून आली, म्हणून थोडंसं हे बघा, असे हिरवे कंच आणि उंचच्या उंच, याला काटे खूप आहेत, काटे खूप असतात. तर हा वाक बघायला मिळाला आणि याच्याच मध्येच छान अशी फुलं खूप सुंदर वाटली. बघा, गेल्या वेळेस हे खूप फुललेली होती. आणखी एक गोष्ट मला तुम्हाला दाखवायची आहे, ती म्हणजे मिक्सरच्या जमान्यात लुप्त होणारं जातं. आणि पूर्वी हा ओळखला का तुम्ही? ह्याला वाहन म्हणतात. मुसळानं याच्यात कुटलं जायचं किंवा भात काढले जायचे. तर हा एक मी व्हिडिओ घेऊन ठेवलेला बाईट, मला तुम्हाला कधीतरी तो दाखवायचा होता. तर जातं आणि वाहन. आणखी एक गोष्ट मी दाखवते तुम्हाला. हे बऱ्यापैकी अजून पण चित्र दिसतं. याच्यात भात ठेवले जातात आणि ह्याला म्हणतात टोपलं किंवा कणग्या. शुद्ध भाषेत त्याला कणग्या पण म्हणतात. आणि शहरातल्या विद्यार्थ्यांना ह्या बघायला मिळत असतील किंवा नसतील, किंवा गावाकडे गेल्यानंतर त्यांना बघायला मिळतही असतील, किंवा काहींना ते माहीतसुद्धा नसेल. आणखी एक गोष्ट मी सर्वांच्या परिचयाचीच आहे तरी देखील दाखवते. चुकून एखाद्या विद्यार्थ्याला बघायला मिळाली तर ती म्हणजे कोंबडीची विणलेली खुराडी चिव्यापासून. तर असं एका खेडेगावातलं हे चित्रण. आणि आता हरभरा आला आहे, भरला आहे असा मोठा मोठा. तर उंदरं सपाट करून टाकतात, सगळं खाऊन टाकतात. अशावेळी छोटे छोटे अशा गव्हाच्या पिठाच्या अशा छोट्या अशा वाट्या केल्या जातात आणि त्याच्यामध्ये उंदराचं औषध भरायचं आणि त्याचे परत पोळी कशी करतो आपण पुरणपोळी, तशी गोळी बनवायची आणि त्याला वरून तेल लावायचं आणि ते ठिकठिकाणी शेतात नेऊन उंदरांचं खाद्य ठेवून टाकायचं. त्यामुळं काय होतं, उंदीर मरून जातात. तेलाच्या वासानं ते येतात परंतु मरतात, त्यामुळं पिकाला नुकसान होत नाही. तर अशा छोट्या छोट्या काही क्लुप्त्या शेतकऱ्यांना कराव्या लागतात. तर हा देखील बऱ्याच दिवसापासून माझ्याकडे बाईट होता, तो तुम्हाला दाखवला. आणि हा काशी भोपळ्यासारखा सेम, परंतु खूपच आकाराने छोटा, तो देखील हे बघा. ते एकत्रित असं म्हटलं चित्रण करून काय काय घ्यायचं हे बघितलं. आणि हा शेवटी म्हणजे हा भात मळणीचा दगड, बैलांच्या साहाय्यानं भात मळले जायचे खळ्यात. तर हा देखील मला दिसला. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ जरूर सांगा. लाईक, शेअर आणि कमेंट करा. नमस्कार, धन्यवाद.